श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4. अष्टभैरव चामुंडा यांना मच्छिंद्रनाथांनी कसे वश केले या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने शत्रूने केलेली सर्व कपट कारस्थाने कोसळून पडतील आणि शत्रू आपला पराभूत पावेल. अध्यायाला सुरुवात करूयात. मच्छिंद्रनाथ हिंगुळा देवीच्या दर्शनाला जायला निघाले. ती देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचले तेव्हा दरवाजावर महापराक्रमी अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रनाथांना पाहता क्षणीच ओळखले. शाबरी मंत्राने नाग अश्वत्थाच्या झाडाखाली नाथांनी सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली. ती ह्यांची कितपत सिद्धीस गेली आहेत ती प्रचिती पाहावे असे त्यांच्या मनात आले. त्याचबरोबर ते भैरव आपली रूपे बदलून संन्याशी झाले आणि दाराशी उभे राहिले. तुम्ही कोठे चाललात असे मच्छिंद्रनाथांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की मला देवीचे दर्शन घ्यायचे आहे म्हणून मी आज जात आहे. ते ऐकून ते संन्याशी म्हणाले, आम्ही येथे द्वारपाल आहोत. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पाप पुण्याची चौकशी करून जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यालाच आम्ही आज जाऊ देतो. तुमच्या पाप पुण्याचा झाडा देऊन तुम्ही आज जा. दर्शनाचा आव आणून रतिसुखाच्या मिशाने कोणीही आज जाऊ लागले तर आत प्रवेश करताना तो दारात अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते. खोटे बोलून अडकला असे दिसताच आम्ही त्याला मागे ओढून शिक्षा करतो. तेव्हा तुमच्या हातून जी जी कर्म झाली असतील ती सर्व सांगा व मग दर्शनास खुशाल जा. अष्टभैरवांचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी पाप पुण्य काही जाणत नाही. माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्म घडली ती मी ईश्वरासाठी केली आहेत. आम्ही जती पाप पुण्यापासून अलिप्त आहोत. मच्छिंद्रनाथांचे ते बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्माला आल्यापासून तुम्ही केलेली कर्म लपवून ठेवली तर येथे तुमचा निभाव लागायचा नाही. तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. म्हणून काही वाईट असेल ते सांगून आज जा, म्हणजे अंबाबाई तुमच्यावर कृपा करेल व तुम्हाला दर्शन देईल. हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले की प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. माझ्यापुढे तुम्हा क्षुद्रांचा काय प्रताप. ते ऐकून अष्टभैरवांना राग आला. त्रिशूळ, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, गदा, भाले, कुऱ्हाडी अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ते युद्धाला सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथांनी जय जय श्री गुरुदेव दत्त म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले, मित्रा वरुण देवा माझ्या कार्यासाठी सहाय्य करा. वरुणी अग्नी वायू इंद्रादी देवगण गंधर्व यांनी मला मदत करावी. अशा तऱ्हेने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म 10 दिशांना फेकले. नंतर वज्रपंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली. त्याबरोबर त्यांचे शरीर वज्राहून कठीण झाले. मग मच्छिंद्रनाथांनी भैरवांना सांगितले, तुम्ही आता आळस करून वेळ लावू नका. युद्ध करण्यास तयार व्हा. युद्ध केले नाहीत तर तुमच्या मातापित्यांची शपथ आहे, युद्धाला या नाहीतर विहिरीत जीव द्या. ही कठोरवाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने शस्त्र सोडली, परंतु मच्छिंद्रनाथांनी ती गवताच्या काडीप्रमाणे मानली. तिन्ही लोकांना मात्र ती प्रलयकाळ वाटली. त्यावेळी वासव शक्ती सोडण्यात आली. त्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले. शेष दचकला. तो आवाज अंबेने ऐकला व शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यवती दासी पाठवल्या. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्रास्त्रांचा जोरदार मारा चालू केला. मच्छिंद्रनाथांनी त्या सर्वांचे निवारण केले आणि भिलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये घालून रोखून टाकले. तेव्हा त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्याप्रमाणे सर्वांना भ्रमविले. अशा प्रकारे चमत्कार चालू असता विद्या गौरव अस्त्राच्या मदतीने त्यांनी सर्वांना नग्न करून त्यांची वस्त्र आकाशात उडवली. नंतर माया नामक अस्त्राच्या साह्याने हजारो पुरुष त्या दासींपुढे निर्माण केले. नंतर स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व दासींना शुद्धीवर आणले. समोर हजारो पुरुष व आपण मुक्त केसांच्या वस्त्राशिवाय असा हा प्रकार पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या. त्या पळत असताना प्राणकंठाशी येऊन अत्यवस्थ पडलेले भैरव त्यांनी पाहिले. मग त्या भगवती जवळ आल्या. त्यांना नग्न पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय झाले म्हणून विचारताच दासी म्हणाल्या, पुण्य सरले म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली. एक जोगी आला आहे, त्यांनी आमची अशी दुर्दशा केली. त्यानेच भैरवांचा प्राण घेतला. तुम्ही ही जागा सोडून येथून कुठेतरी लांब जा, नाहीतर तुमच्यावरही असाच प्रसंग येईल. अशा तऱ्हेने घाबरलेल्या त्यांनी
धसका घेतला होता. त्यांना डोळ्यांपुढे तो जोगीसारखा दिसत होता. भयाने आला आला असे त्या ओरडत होत्या. हा सर्व प्रकार पाहून भवानीला आश्चर्य वाटले. हे सर्व करणारा हा कोण आहे हे ते देवी दृष्टीने त्यांनी पाहू लागल्या. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणांनीच अवतार घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी सर्वांना अस्त्र दिली व त्यांच्यासह अंबा मच्छिंद्रनाथांजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्रनाथांनी तिला नमस्कार केला. अंबेने त्याला मांडीवर बसवले व त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर तिने त्याला भैरवांना सावध करावयास सांगितले. त्यांनी वाताकर्षणास्त्र काढले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथांना मांडीवर घेऊन बसली आहे. मग त्यांनीही मच्छिंद्रनाथांची स्तुती करून त्यांना शाबासकी दिली व नाग अश्वत्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना आशीर्वाद दिल्याची मूळची हकीकत अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहायचा आहे असे अंबेने नाथांना सांगितले. यावर तू सांगशील तसे मी तुला करून दाखवतो असे नाथांनी सांगितले. तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी ठेवायला सांगितले. हे ऐकताच त्यांनी वायू अस्त्र योजून मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली व पर्वत उतरवायला सांगितले. तेव्हा त्यांनी वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून अंबेला संतोष वाटला. मग नाथांना घेऊन ती आपल्या जागी गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 रात्र राहिले. जायच्या वेळी अंबेने प्रसन्न होऊन त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद म्हणून दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून पुढच्या प्रवासाला निघाले. अशा प्रकारे श्रोते हो, श्री नवनाथ कथासारचा अध्याय 4 इथे समाप्त झाला आहे. जसे की मी आपल्याला सांगत आहे की मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचा जो उत्सव आहे तो आहे 30 मार्च रविवारच्या दिवशी 30 मार्च 2025 येणाऱ्या 30 तारखेला हा उत्सव आहे. आणि या संजीवन समाधीला उघडण्यात येते गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 29 मार्च रात्री 12 वाजता ही समाधी उघडण्यात येणार आहे. आणि ही समाधी सर्व भक्तांसाठी दर्शनासाठी खुली असणार आहे. 5 तास म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंतच ही समाधी उघडी असणार आहे. 30 तारखेच्या पहाटे 5 वाजता ही समाधी पुन्हा बंद करण्यात येईल. तर आपण सर्वांनी या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मायंबा सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथे दर्शनासाठी यावे आणि दर्शन घ्यावे या संजीवन समाधीचे. आपण ये संजीवन समाधीचा जो उत्सव असणार आहे त्यानिमित्तच हे 10 दिवसांचे पारायण करत आहोत. यातला आपला अध्याय 4 इथे समाप्त झाला आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त नवनाथ भक्तांपर्यंत शेअर करा. इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ आपण नक्कीच नवनाथ भक्त आहात, यामध्ये काहीही शंका नाही. व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून सर्वांना या कथेचा आस्वाद घेता येईल आणि सर्वांवर नवनाथांची अप्रतिम कृपा बरसेल, जेणेकरून सर्वांच्या जीवनातील अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होईल. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.